नमस्कार मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट जी असते त्या वेबसाईटचा आपण कसा वापर करायचा असतो. जसं एखादा स्टॉकमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम किती असतं ते बघायचं असतं, तर कोणत्या ठिकाणी बघायला पाहिजे. खूप साऱ्या व्यक्ती अशा असतात की त्या अनेक प्रकारच्या ॲपचा वापर करत असतात स्टॉकचं व्हॉल्यूम बघण्यासाठी. त्यानंतर एखादा इंडेक्स आहे, त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक जे असतात ते बघण्यासाठी दुसऱ्या वेबसाईटचा वापर करत असतात. तर आपल्याला कोणत्याही वेबसाईटचा वापर करायचा नाही आहे. जी नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट असते ना, त्यावरती आपण प्रत्येक गोष्ट बघू शकतो. आता व्हिडिओ आपला खूप मोठा होऊ शकतो. जर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर व्हिडिओ खूप मोठा बनेल. आपण काही तुरळक गोष्टी या ठिकाणी बघणार ज्यांची आपल्याला गरज पडत असते. हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, खूप साऱ्या व्यक्ती होत्या त्यांनी मागे पण जे व्हिडिओ बनवले होते मी त्यांच्या खाली कॉमेंट केलेल्या होत्या की NSEवरती आपण कोणकोणत्या गोष्टी बघू शकतो, कोणत्या ठिकाणी त्या बघायच्या असतात, त्यावरती एक व्हिडिओ बनवा. त्यामुळे पुन्हा हा एक नवीन व्हिडिओ मी बनवतो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे. म्हणजे डेली तुम्ही त्या गोष्टी बघू शकतात. आपल्या नॉलेजमध्ये त्यामधून पण भर पडणार. जो खरा डाटा असतो आपल्याला तो कुठे मिळणार आहे, या NSEच्या वेबसाईटवरती. मग आज आपण NSE वेबसाईटमध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी शिकणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरायचं नाही, कारण की लाईक आणि कॉमेंटची संख्या फार कमी असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला कॉमेंट करत चला, कारण की माझे व्हिडिओ थोडे मोठे असतात पण त्यातून नॉलेजच मिळत असतं. ठीक आहे, तुम्ही जर एक लाईक केलं आणि कॉमेंट केली तर मला पण थोडं मोटिवेशन मिळतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट पण नक्की करायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ एकदा समजला नसेल तर रिपीट करून बघा, त्याला काही अडचण नाही आहे. थोडं थोडं बघा, पण स्किप करू नका की जी महत्त्वाची गोष्ट आहे तीच तुमच्याकडून सुटून जाणार. तसं करायचं नाही, स्टेप बाय स्टेप बघत चला. मग सुरुवातीला तुम्ही काय करायचं, तुमचं ब्राउझर जे असतं, जसं तुम्ही क्रोम ब्राउझरचा वापर करत असतात त्यामध्ये सर्च करायचं आहे NSE इंडिया. तिथे तुम्ही काय सर्च करायचं असतं, NSE इंडिया. आता तुम्हाला दिसतं मी सर्च केलेले पहिलेच बघा, NSE इंडिया. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही पहिली वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होत असते बघा. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड लाईव्ह शेअर ऑब्लिक स्टॉक. ही पहिली वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, बाकी कुठे जायचं नाही. खाली इथे NSE इंडिया, इथे NSEचा सिम्बॉल पण येत असतो बघा, NSE इंडियाचा इथे दिसेल तुम्हाला. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं असं होमपेज तुमच्यासमोर ओपन होत असतं. हे होमपेज झालं तुमचं. या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी असतात तुम्हाला दिसतील बघा. होम, अबाउट, मार्केट डाटा, इन्व्हेस्ट, लिस्ट, ट्रेड, रेग्युलेशन, लर्न, रिसोर्स, कंप्लेंट्स, रिसर्च, असे अनेक प्रकारचे ऑप्शन असतात. वरती पण बघा ऑप्शन चाईन, लिस्टिंग, IPO, सर्क्युलर्स, डेली रिपोर्ट्स, हॉलिडे कोणकोणते असतात, प्रेस रिलीज, कॉन्टॅक्टस, हे ऑप्शन दिलेले असतात. आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे, आपल्या कोणतं काम येणार आहे. जसं इथे वरती तुम्हाला बघा इंडेक्स दिसतात. निफ्टी 50 इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट 50, फायनान्स निफ्टी, निफ्टी IT इंडेक्स, निफ्टी फार्मा इंडेक्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले इंडेक्स असतात. ते इंडेक्स पण तुम्हाला इथे शो होत असतात. होमपेजवरती आले की हे दिसतंच तुम्हाला ताबडतोब. त्यानंतर आता जसं मी आता इथे मी काय केलेलं आहे, निफ्टी 50 सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय दिसणार इथे, निफ्टी 50. इथे वरती निफ्टी 50 क्लोजिंग दिसणार, त्याची ओपनिंग दिसणार, लो किती होता इंडेक्सचा तो पण दिसणार आहे, आणि त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक किती वरती गेले आजच्या दिवशी. आता आपलं मार्केट तर इथे क्लोज झालेलं आहे बघा, बंद झालेलं आहे. इथे 15 स्टॉक वरती होते आजच्या दिवशी आणि 35 स्टॉक जे होते खाली होते, अनचेंज 0. म्हणजे ज्यांची ओपनिंग पण 100 रुपयाला झाली आणि क्लोजिंग पण 100 रुपयालाच झाली, त्याला आपण म्हणतो अनचेंज. पण इथे काय दिसतं तुम्हाला, ॲडव्हान्स, जे वरती गेले 15 आणि खाली येणारे स्टॉक जे होते 35 होते एका इंडेक्समधले. मग असे स्टॉक पण तुम्ही इथे बघू शकतात. आणि ह्या इंडेक्समध्ये असलेले टॉप गेनर जे असतात, जसं मी तुम्हाला ॲनालिसिसमध्ये सांगत असतो बघा, की हे स्टॉक आजच्या दिवशी वरती होते. इंडेक्समध्ये सर्वात जास्त वरती असणारे स्टॉक टॉप गेनर असतात आणि टॉप लूजर असतात. हेच तुम्हाला कुठे दिसतं, खालच्या साईडला स्क्रोल करत गेले की तुम्हाला दिसणार. मी इकडे घेतो इपिक पेनला, तुम्हाला इकडे दिसणार बघा निफ्टी 50मधील असलेले टॉप गेनर 5 कोणकोणते होते. कोल इंडिया, ग्रासिम, ONGC, अपोलो हॉस्पिटल आणि हिंडल्को. हे कशामधले होते, निफ्टी 50मधील टॉप गेनर होते. त्यानंतर खाली आले तुम्हाला इथे दिसणार की निफ्टी 50मधील टॉप लूजर कोणते होते, म्हणजे त्यांच्यामध्ये सिलिंग झाले जास्त प्रमाणात आणि त्यांनी इंडेक्सला खाली आणलेलं होतं. असे टॉप 5 स्टॉक असतात लूजर, खाली आलेले स्टॉक तुम्हाला इथे दिसतात ते. मग तुम्हाला वाटलं निफ्टी नेक्स्ट 50 त्याच्यामध्ये असलेले मला टॉप गेनर बघायचे आणि टॉप लूजर बघायचे. मग तुम्ही काय करायचं,
याच्यावरती क्लिक करायचं. निफ्टी नेक्स्ट 50 इथे काय येतं आहे बघा, याच्यामध्ये पण 50 स्टॉक आहे. निफ्टी नेक्स्ट 50 म्हटल्यावरती किती स्टॉक आहे? 50 स्टॉक आहे. मग याच्यामध्ये ॲडव्हान्सेस किती? 20. या इंडेक्समध्ये जाणारे 20 स्टॉकवरती होते आणि 30 खाली येणार होते. आणि याच्यामध्ये असलेले टॉप घेणार हे बघा, श्रीराम सिमेंट, PFC, टोरन फार्मा, बजाज होल्डिंग आणि वेदांता लिमिटेड. हे स्टॉक होते वरती जाणारे आणि हे स्टॉक होते खाली येणारे. म्हणजे प्रत्येक इंडेक्समध्ये तुम्ही इथे स्टॉक बघू शकतात. आता इथे तुम्हाला किती दिसणार इंडेक्सवरती बघा, इथे दिसतंय तुम्हाला हे बघा, 1 2 3 4 5च. एका वेळेला फक्त तुम्ही 5 बघू शकतात इंडेक्स. इथे 1 2 3 4 5 एका वेळेला इथे फक्त 5 इंडेक्स तुम्ही बघू शकतात. निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, त्यानंतर निफ्टी बँक, त्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस. हे इंडेक्स तुम्ही इथे बघू शकतात. मग तुम्हाला वाटलं की मला हे इंडेक्स नाही बघायचे, मला दुसरे बघायचे, तर इथे एक फिल्टरचा ऑप्शन असतो बघा इथे. याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही फिल्टर पण करू शकतात. कोणते 5 इंडेक्स तुम्हाला इथे बघायचे होम पेजवरती, मग तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. इंडेक्स खूप आहे. स्टॉक मार्केटमध्ये आपण इंडेक्सचा जर अभ्यास करायला गेलो ना, खूप सारे इंडेक्स असतात. स्टॉकचा समूह, एखाद्या इंडेक्समध्ये 10 पण स्टॉक असू शकतात, एखाद्यामध्ये 50 असू शकतात, एखाद्यामध्ये 100. जसं ही इंडेक्स आहे, सर्व इंडेक्स तुम्हाला दिसणार. निर्देशांक आपण म्हणत असतो. मग तुम्हाला कोणकोणते इंडेक्स या ठिकाणी बघायचे असतात ना, तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं. 5 केले तर ते तुम्हाला दिसणार होम पेजवरती. तुम्ही त्याला फिल्टर पण करू शकतात. हा पण एक ऑप्शन असतो इथे. फिल्टर इंडायसेसवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. समजलं ना, एक सोपं आहे. आणि व्ह्यू ऑल इंडेक्स जर बघायचे असतील याच्यावरती क्लिक करायचं. केलं क्लिक, तुम्हाला इथे सर्व इंडेक्स दिसतात बघा. इथे सर्व इंडेक्स दिसणार. मग आता इंडेक्स जर तुम्ही इथे ओपन केलेलं आहे, जसं आपला निफ्टी 50, निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी 100 इथं दिसत असेल बघा तुम्हाला, सर्व इंडेक्स या ठिकाणी येणार आहे. हे सर्व इंडेक्स आले. मग आता त्या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक कोणते ते पण मला ओळखायचे. किंवा निफ्टी 50 इंडेक्सचा आजचा ओपन कोणत्या ठिकाणी झाला, क्लोज कोणत्या ठिकाणी झाला, त्याचा हाय किती होता, लो किती होता, हे सर्व दिसतं तुम्हाला इथे बघा. करंट, पर्सेंटेज चेंज, ओपन, हाय, लो, प्रिव्हियस क्लोज किती होता त्याचा ते पण दिसतं तुम्हाला. हे सर्व दिसतं. आता इंडेक्समध्ये असणारे स्टॉक, आता बहुतेक जणांना माहीत नसतं की मला निफ्टीमध्ये किती स्टॉक असतात मला माहीत नाही. ते मला माहिती करून घ्यायचं आहे. मग कोणकोणते स्टॉक असतात त्यांची लिस्ट मला पाहिजे. ती कशी आणायची? मग या ठिकाणी काय करायचं, मग निफ्टी 50वरती क्लिक करायचं. इथं ब्रॉडर मार्केट दिसतं बघा, ब्रॉड मार्केट इंडायसेस, म्हणजे मार्केटमध्ये असलेले सर्व इंडायसेस. समजलं ना, त्यावरती क्लिक करायचं. निफ्टी 50वरती क्लिक केलं तुम्ही, हे बघा आता ह्या इंडेक्समध्ये असलेले पूर्ण स्टॉक तुमच्याजवळ आले 50. निफ्टी 50मध्ये किती स्टॉक असतात? 50 स्टॉक असतात. मग याच्यामध्ये पण तुम्ही त्याला फिल्टर करू शकतात. म्हणजे कसं, आजच्या दिवशी सर्वात कोणता स्टॉक वरती होता पर्सेंटेजनुसार इथे दिसेल तुम्हाला. जसं कोल इंडिया आजच्या दिवशी वरती होता, मग पर्सेंटेजनुसार पण या ठिकाणी येत असतं. तुम्हाला जर व्हॉल्यूमनुसार बघायचं असेल की आजच्या दिवशी कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतं, तर तुम्ही त्याला इथे बघू शकतात. हे क्लिक करायचं याच्यावरती, कोणत्या याच्यामध्ये कमी व्हॉल्यूम होतं ते पण बघू शकतात. हे बघा, जसं ब्रिटानियामध्ये सर्वात जास्त कमी व्हॉल्यूम होतं आजच्या दिवशी, आणि मला बघायचं आहे सर्वात जास्त व्हॉल्यूम असलेला स्टॉक आजच्या दिवशी. तुम्ही यावरती क्लिक करू शकतात. केलं क्लिक, इथं दिसेल बघा, टाटा स्टीलमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम होतं आजच्या दिवशी. 6,25,73,586 एवढं व्हॉल्यूम होतं. त्यानंतर कोल इंडियामध्ये होतं, त्यानंतर ONGCमध्ये होतं. म्हणजे सर्वात जास्त व्हॉल्यूम असलेला स्टॉक तुम्ही पण इथे शोधू शकतात. हे पण दिसतं इथं, हे पण दिसतं या ठिकाणी. आणि तुम्हाला वाटलं की मला हे 50 स्टॉक माहीत नाही आहे, तर तुम्ही हे 50 स्टॉक पण इथे बघू शकतात. कोणता स्टॉक एका इंडेक्समध्ये असतो ते पण बघू शकतात तुम्ही. समजलं? तुम्हाला जर ही फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्ही करू पण शकतात. जर तुम्हाला वाटतं आहे ना मला डाउनलोड करायचं याला, इथे डाउनलोड CSVचा ऑप्शन असतो बघा. ही CSV फाईल इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं तुम्ही. ही डाउनलोड झाली फाईल. आता हिला ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. ही डाउनलोड केलेली फाईल तुम्हाला ओपन करून दाखवतो. म्हणजे तुम्हाला डाटा जर घ्यायचा असेल तर तुम्ही हा डाटा पण घेऊ शकतात. हा डाटा तुमच्या समोर आला. हे निफ्टी 50मधील सर्व स्टॉक जे होते, तुम्हाला जर इथे मग ॲक्सेलमध्ये काम करता येत असेल तर तुम्ही काय करू शकतात, सरळ याला सिलेक्ट करून कॉपी करून पेस्ट करू शकतात दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे खूप सोपं असतं, फक्त आपण ते केलं पाहिजे. समजलं ना? हे खूप सोपं असतं, फक्त आपण केलं पाहिजे.
तुम्ही सर्व हे स्टॉक जे असतात ना, हे असे तुमच्या एक्सेलमध्ये फीड करून ठेवू शकतात. गरज नाही आहे तशी, पण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सांगतोय की आज स्टॉकचा हाय किती होता, ओपन किती होता, लो किती होता. तुम्ही याचा हिस्टॉरिकल डाटा पण काढू शकतात की वर्षभरामध्ये या स्टॉकमध्ये किती मुवमेंट झाली होती, किती रुपयांची मुवमेंट झाली, ते पण काढू शकतात तुम्ही. इथे एक्सेलमध्ये सर्व गोष्टी करता येत असतात. समजलं ना, ज्यांना एक्सेलमध्ये काम जमतं ते करतात इथे. समजलं, हे पण आपण इथे बघू शकतो. मी आता सेव्ह करत नाही याला, तर ही गोष्ट आपण इथे बघू शकतो. इथे आपण हे नावे पण डाउनलोड करू शकतो. मग तुम्हाला ज्या इंडेक्समध्ये पाहिजे असेल त्या इंडेक्सचे स्टॉक तुम्ही इथे बघू शकतात. खूप सोपं असतं इथे. हे इंडेक्स असतात, ठीक आहे. जसं तुम्हाला वाटलं निफ्टी नेक्स्ट 50मध्ये कोणकोणते स्टॉक आहे, निफ्टी 100मध्ये कोणते, निफ्टी 200मध्ये कोणते, निफ्टी मिड कॅप 50मध्ये कोणते, सर्व इंडेक्स जे असतात ना त्यांच्यामधील असलेले स्टॉक तुम्ही बघू शकता. जसं मी आता पुन्हा ओपन करतो निफ्टी स्मॉल कॅप 250, त्याच्यावरती क्लिक करतोय. हे आले बघा, इथे कोणते आले स्टॉक पूर्ण. आता हे आले बघा, स्मॉल कॅपचे स्टॉक आले पूर्ण इथं. मग तुम्ही काय करू शकता, तुमच्या सिस्टममध्ये पण म्हणजे जो ब्रोकरेज प्लॅटफॉर्म तुम्ही वापरताय ना, अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तिथं वॉचलिस्ट पण बनवू शकतात. की जर तुम्हाला स्टॉकची नावे माहीत नाही ना, सरळ काय करायचं, हे ओपन करायचं पेज. ही नावे असतात ना तुमच्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्ममध्ये असलेली वॉचलिस्ट असते बघा, त्या वॉचलिस्टमध्ये ॲड करत जायचं आणि डेली त्यांचे चार्ट बघत जायचे. कोणत्या स्टॉकमध्ये कोणता स्टॉक चांगल्या सपोर्टवरती आलेला आहे, कोणत्यामध्ये रिव्हर्सल बनतो आहे, कोणतं स्टॉक रेजिस्टन्सला आलेला आहे, सर्व गोष्टी तुम्ही इथे बघू शकतात. हे स्टॉक असतात. आता इथे काही जणांना ही नावे पण माहीत नसतात, जेणेकरून मग तुम्हाला नावे माहीत होतील, तुम्ही त्यांना सर्च करू शकतात, त्या कंपन्यांचे स्टॉक बघू शकतात. त्यासाठी हे खूप सोपं असतं. तर ही नावे तुम्ही इथे बघू शकतात. समजलं, कुठून होम पेजवरती कुठं गेलो होतं आपण, तुम्हाला समजलेलं असेल. पुन्हा आपण येऊया आता होम पेजवरती. आपण होम पेजवरती येऊ. ही होम पेज, या होम पेजवरती आपण व्ह्यू ऑलचा ऑप्शन होता बघा इथे राईट साईडला. व्ह्यू ऑल इंडायसेस, इथे हा ऑप्शन होता राईट साईडला, इथे ह्या ठिकाणी इथे बघितलं होतं आपण. त्यानंतर अजून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, तुम्हाला डिलिव्हरी डाटा बघायचा असतो. एखाद्या स्टॉकचा तुम्हाला बघायचा असतो डिलिव्हरी डाटा. मला एका स्टॉकचा बघायचं आहे फक्त. समजा मला बघायचं आहे रिलायन्सचा, की आजच्या दिवशी रिलायन्समध्ये किती व्हॉल्यूम होतं आणि त्याची किती डिलिव्हरी गेली आजच्या दिवशी पर्सेंटेजमध्ये, ते मला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, मग इथे क्लिक करायचं. मग इथे काय करायचं, तुम्ही रिलायन्स नाव टाकायचं. ज्या स्टॉकचा डाटा तुम्हाला बघायचा असतो त्याचं नाव इथे तुम्ही सर्चमध्ये टाकायचं, सर्च बॉक्समध्ये. मी टाकतो आता रिलायन्स. मी रिलायन्स टाकलेले बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. रिलायन्सचा स्टॉक मी टाकलेला आहे, त्याला ओपन करतो आता. क्लिक केलं, हे असं पेज तुमच्यासमोर ओपन होणार. आता रिलायन्समध्ये पण बघा प्रिव्हियस क्लोज किती होता त्याचा, ओपन कितीला झाला, हाय किती होता, लो किती होता आणि क्लोज किती झाला हे पण दिसतं. व्हीवॅप व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस त्याला म्हणतात, 2876 आहे ती. आणि क्लोज कितीला आलेला आहे, 2871वरती आलेला आहे. ट्रेडेड व्हॉल्यूम किती होतं, 86 लाख होतं. हा सर्व डाटा या ठिकाणी दिलेला असतो. आणि डिलिव्हरी किती गेली, स्टॉकची डिलिव्हरी खूप महत्त्वाची असते. की आज जर याच्यामध्ये ट्रेडिंग झालेली म्हणजे आजच्या दिवशी एखाद्याने स्टॉक बाय केलेला आहे, डिलिव्हरी किती जण घेऊन गेलेले, किती पर्सेंटेजमध्ये ती डिलिव्हरी गेली. जर मी 100 क्वांटिटीमध्ये ट्रेड होतं आहे आजच्या दिवशी, तर दुसऱ्या दिवसासाठी किती जणांनी स्टॉक होल्ड केलेले आहे ते पर्सेंटेजमध्ये असतं. या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, डिलिव्हरी 47% म्हणजे कमी आहे. ही काय झाली, डिलिव्हरी ही 47% आपल्याला दिसते, म्हणजे ती कमी आहे आजच्या दिवशी. हे पण आपण बघू शकतो. आणि तुम्हाला बघायचं की याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम, डेली व्हॉल्यूम किती असतं स्टॉकमध्ये, ते बघण्यासाठी काय करायचं आहे, हिस्टॉरिकल डाटा असतो. म्हणजे मला बघायचं आहे की ह्या स्टॉकमध्ये मागील 1 महिन्यांमध्ये किती व्हॉल्यूम होतं. त्याच्यामध्ये असं तर नाही ना, एखादा स्टॉक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे समजा स्विंग ट्रेडिंगसाठी आणि त्याच्यात बघायचं की व्हॉल्यूमच नाही आहे, व्हॉल्यूम ड्राय. एक कॅन्डल बघून मी जाण्याचा प्रयत्न करेल. आजच्या दिवशी मला मोठी कॅन्डल दिसली ग्रीन कलरची, पण असं नाही आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचा व्हॉल्यूम हिस्टॉरिकल डाटा पण बघावं लागणार. मग तो कुठे बघायचा, इथे ऑप्शन असतो वरती हिस्टॉरिकल डाटाचा. म्हणजे आपण मागील काही दिवसांचा व्हॉल्यूम पण इथे बघू शकतो. इथे जायचं आहे, यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे जायचं, क्लिक करायचं हिस्टॉरिकल डाटा. मग इथे तुम्हाला 3 महिन्यांचा डाटा बघायचा, 6 महिन्यांचा, 1 वर्षाचा बघायचं आहे, तुम्ही इथे सहजरित्या बघू शकतात. इथे स्क्रोल करत खाली या, तुम्हाला दिसेल बघा इथे व्हॉल्यूम, डेलीचं व्हॉल्यूम स्टॉकमध्ये किती असतं. कारण की ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम नाही त्याला बाय करून फायदा पण नसतो ना, त्याच्यामध्ये ट्रेडिंग पण व्हायला पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे काय, स्टॉकची देवाणघेवाण होणे.
50 जण सेल करताय, 50 जण बाय करताय, म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं व्हॉल्यूम किती झालं? 50. मग आपण स्विंग ट्रेडिंगसाठी जेव्हा स्टॉक निवडत असतो ना, आपल्याला पाहिजे असतं व्हॉल्यूमची गरज असते आपल्याला. मग इथे जास्त व्हॉल्यूम असलेले स्टॉक जे असतात ना तुम्हाला दिसतात. इथे किती व्हॉल्यूम आहे? आता लाखांमध्ये. आता रिलायन्स सारखा स्टॉक आहे, मोठा स्टॉक आहे, कंपनी मोठी आहे, याच्यामध्ये ट्रेडिंग पण जास्त प्रमाणात होत असते. मग तुम्हाला व्हॉल्यूम इथे जास्त दिसणार आहे. पण एखाद्या कंपनीचं नाव तुम्हाला माहीत नाही आणि तुमच्यासमोर ती कंपनी आली, मग तुम्हाला चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतं का, त्याच्यामध्ये ट्रेडिंग होत असते का, हे चेक करायचं आहे तुम्हाला. मग तुम्ही कुठे करणार? इथे हा व्हॉल्यूमचा ऑप्शन असतो ना, याच्यावरती जाऊन क्लिक करणार आहे. इथे बघणार की डेलीचं व्हॉल्यूम किती असतं, मागील काही दिवसांचा डाटा तुम्ही इथे बघणार. इथे जाऊन तुम्ही बघणार की स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असतं का. हे व्हॉल्यूमचं झालं. इथे व्हॉल्यूम पण तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला इथे पण वाटलं की मला डाउनलोड करायचा आहे हा डाटा, तर तुम्ही इथे डाउनलोड करू शकतात. वरच्या साईडला इथे माझा कर्सर जो दिसतोय ना तुम्हाला, तिथे जाऊन क्लिक करा. हे डाउनलोड होत असतं. तुम्हाला हा डाटा पण इथे मिळतो. कुठेही जायची गरज नाही तुम्हाला. सहजरित्या उपलब्ध होत असतं या ठिकाणी. मग तुम्ही बघायचं आहे की कोणत्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, अशा स्टॉकची तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी निवड करायची असते. मग समजलं? आता पुन्हा आपण येऊ होम पेजवरती. या होम पेजवरती आलो आपण. आता तुम्हाला इंडेक्सची फॅक्टशीट बघायची. समजा मी काही वेळेला आपल्या ग्रुपवरती टाकत असतो बघा, आपला डिस्कशन ग्रुप असतो ना, त्यावरती काही गोष्टी टाकत असतो. जसं फॅक्टशीट येत असते, त्या फॅक्टशीटमध्ये काय दिसतं तुम्हाला? इंडेक्समध्ये किती वेटेज आहे त्या स्टॉकचं. काही स्टॉक त्या ठिकाणी दिलेले असतात. इंडेक्सची काही माहिती पण असते त्या ठिकाणी. इंडेक्सचा पी रेशो असतो. इंडेक्समध्ये वेटेज जे असतं स्टॉकचं ते वेळोवेळी चेंज होत असतं. मग कोणत्या स्टॉकचं किती वेटेज आहे मला चेक करायचं आहे, तर तुम्ही फॅक्टशीटवरती बघू शकतात. इंडेक्सची बेस व्हॅल्यू किती होती, आत्ताच्या वेळेला किती, ते सर्व गोष्टी तुम्ही बघू शकतात. किंवा त्या इंडेक्समध्ये कोणकोणते सेक्टर येत असतात, त्या सेक्टरचं वेटेज किती असतं ते पण तुम्ही फॅक्टशीटमध्ये बघू शकतात. त्याला आपण म्हणतो फॅक्टशीट. मग ती फॅक्टशीट कशी बघायची? कारण की जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार. नाही तर NSEचा वेबसाईटचा अभ्यास जर करायला गेला तर आपले काही दिवस जातील, खूप दिवस जातील आपले. काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त आपण या ठिकाणी बघतोय. मग ती फॅक्टशीट कशी बघायची? त्यासाठी कुठे जायचं? तर आपण जायचं इथे अबाउटमध्ये. अबाउटचा एक ऑप्शन असतो बघा. याच्यावरती गेलं की इथे इंडायसेसचा ऑप्शन असतो, NSE इंडायसेस. अबाउटमध्ये जायचं, NSE इंडायसेसवरती क्लिक करायचं. गेलं, इथे खाली नाव येतं बघा, इंडेक्स फॅक्टशीट. याच्यावरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं. क्लिक केलं, असं इथे पेज ओपन होत असतं बघा. इथे इंडेक्स तुम्हाला दिसणार, इथे सर्व इंडेक्स तुम्हाला दिसत असतात. मग आता इथे निफ्टी 50 इंडेक्स आहे, क्लिक करा याच्यावरती. हे बघा, या इंडेक्सची फॅक्टशीट या ठिकाणी ओपन झाली. फॅक्टशीटमध्ये काय काय असतं, तर तुमचे जे स्टॉक असतात त्या स्टॉकचं वेटेज किती, इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज असणारे स्टॉक कोणकोणते असतात ना, ते या ठिकाणी दिलेलं असतं बघा. आता तुम्ही खाली आले, आता आपण बघूया सेक्टर वाईज पहिले, की आपण इथे निफ्टी 50 इंडेक्सची फॅक्टशीट ओपन केलेली आहे बघा. एप्रिल 30, 2024ची आहे फॅक्टशीट ही, म्हणजे आत्ताची. तर तुम्हाला काय दिसेल बघा इथे, त्याची लॉन्च डेट निफ्टी 50 इंडेक्सची, त्यानंतर बेस डेट काय होती, बेस व्हॅल्यू काय होती, ते सर्व काही बघण्याची गरज नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला बघायचं काय की ह्या इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज कोणत्या सेक्टरचं असतं. म्हणजे एक इंडेक्स जो बनवत असतो त्या इंडेक्समध्ये काय वेगवेगळे स्टॉक असणार आहे, त्या स्टॉकचं वेगवेगळं वेटेज असणार आहे. त्यानंतर सेक्टर असणार आहे त्याच्यामध्ये, त्या सेक्टरचं वेटेज किती असतं ते आपल्याला माहीतच असलं पाहिजे. जसं आता मी म्हणतो की फायनान्शियल सर्व्हिसेस, याचं वेटेज निफ्टी 50मध्ये किती, 34%. ऑइल अँड गॅसचं 12%. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टर, त्याचं वेटेज आहे 12%. फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड 8%. हे सेक्टर असतात. या सेक्टरचं वेटेज किती एका इंडेक्समध्ये, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार. मग तुम्ही या इंडेक्सच्या फॅक्टशीटवरती ती बघू शकतात, बरोबर. आता त्यानंतर आपल्याला स्टॉकचं बघायचं की जे स्टॉक आहे, चांगले स्टॉक आहे, त्यांचं वेटेज किती इंडेक्समध्ये. जसं निफ्टी 50मध्ये आपण रिलायन्स नाव ऐकतो बघा, आपण रिलायन्स नाव ऐकतो, त्यानंतर HDFC बँकेचं नाव ऐकत असतो. त्यांचं वेटेज किती आहे बहुतेक जणांना माहीत नाही. मग तुम्ही इथे जाऊन बघू शकतात, ह्या फॅक्टशीटवरती डाउनलोड करून घ्यायची. इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे बघा, इथे आपण याला डाउनलोड पण करू शकतो. जसं मी गेलो, मला समजतं HDFC बँक, मी म्हणत असतो बघा, याचं वेटेज निफ्टी 50 इंडेक्समध्ये सर्वात जास्त आहे. जर या स्टॉकमध्ये सिलिंग आली तर आपला इंडेक्स खाली येऊ शकतो, का वेटेज जास्त आहे.
आता इथे बघा HDFC बँकेचं वेटेज 11.5% आहे, रिलायन्सचं 10% आहे, ICICI बँक 8%, इन्फोसिस 5%, LNT 4%, TCS, ITC, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया. हे काय सर्वात जास्त वेटेज असणारे स्टॉक यांचं कॅल्क्युलेशन करा, समजेल तुम्हाला की सर्वात जास्त वेटेज एवढे जे स्टॉक दिले ना त्यांचं असतं. मग हे वेटेज चेंज होत असतं. ही फॅक्टशीट त्यासाठीच येत असते. मग प्रत्येक महिन्याला ही फॅक्टशीट येते ना, तुम्ही चेक करायची कोणत्या स्टॉकचं वेटेज वाढतं इंडेक्समध्ये, कोणत्या स्टॉकचं कमी होतं आहे ते तुम्ही बघायचं असतं. हे सोपं असतं पद्धत, पण आपण करत नाही, ते बघत नाही. मी बघत असतो, याला सारखं ट्रॅक करतो, म्हणजे महिन्याला सारखं नाही. आता मी बघितलं आहे, मला बघायची गरज नाही. आता मला समजलं की HDFC बँकेचं वेटेज 11.5 आहे. पुढच्या महिन्यामध्ये बघेल की वेटेजमध्ये काही चेंज झालेलं आहे का, रिलायन्सचं वेटेज वाढलेलं आहे का, HDFC बँकेचं वेटेज कमी झालेलं आहे का, ते बघणार. तर तुम्ही ते बघितलं पाहिजे. इथं सेक्टरचं पण बघितलं पाहिजे वेटेज. आपल्याला माहीत असलं पाहिजे ना की एक इंडेक्स जो बनतो त्याला वरती घेऊन जाणारे स्टॉक कोणते असतात सर्वात जास्त, किंवा कोणतं सेक्टर इंडेक्सला वरती घेऊन जाऊ शकतं. आता मी तुम्हाला म्हणत असतो निफ्टी बँक खाली आली तर आपला निफ्टी 50 इंडेक्स पण खाली येणार का. वेटेज बघा सेक्टरचं, बँकिंग सेक्टरचं. फायनान्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये बँकेचे स्टॉक आले, त्यानंतर NBFC पण आल्या. मग पूर्ण बँकिंग सेक्टर जर खाली आलं तर निफ्टी 50 इंडेक्स पण खाली येत असतो. जसं ITचं म्हणत असतो बघा, ITचा पण सपोर्ट असतो, 12% वेटेज आहे, त्याचा पण इंडेक्सला सपोर्ट असतो. तर ही गोष्ट पण तुम्ही बघायची. हिला आपण म्हणत असतो फॅक्टशीट. हे फॅक्टशीट पण आपण बघितलं पाहिजे. प्रत्येक महिन्याला येत असते नवीन फॅक्टशीट, ते बघितलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, समजा मी म्हणतो की इंडेक्सचा आपल्याला PE रेशो बघायचा. इथे PE रेशो पण असतो. हे बघा इथे PE रेशो दिसतोय तुम्हाला, 22 PE आहे आता. पण अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पण आपण याचा हिस्टॉरिकल डाटा बघू शकतो, मागे PE किती होता. आपलं जे विकली ॲनालिसिस होत असताना त्यामध्ये मी तुम्हाला PE दाखवत असतो बघा इंडेक्सचा. तो कुठे बघायचा, त्यासाठी आपण जाऊया इंडेक्सचा, जे इंडेक्सचं फॅक्टशीट आपण ओपन केलं होतं ना, तिथेच जायचं आहे आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी. जसं आपण इथे आलो होतो बघा, हे ब्रॉड मार्केट इंडायसेस आपण बघितले होते ना. आपण इथे प्रत्येक इंडेक्सचं फॅक्टशीट बघू शकतो, असं नाही की निफ्टी 50चं. जर तुम्हाला वाटतं आहे ना की निफ्टी 100चं बघायचं आहे मला, तुम्ही निफ्टी 100वरती क्लिक करू शकतात. हे बघा निफ्टी 100ची पण इथे फॅक्टशीट आली. मग त्याच्यामध्ये कोणाचं जास्त वेटेज आहे ते पण येत असतं. हे बघा इथे दिसते तुम्हाला, बेस व्हॅल्यू किती त्याची हे पण दिसतं तुम्हाला सर्व. त्याच्यामध्ये पण वेटेज कोणाचं जास्त आहे सर्वात ते दिसतं तुम्हाला. इथे या गोष्टी तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला PE सेपरेट बघायचं आहे, म्हणजे हिस्टॉरिकल डाटा बघायचा आहे PEचा. त्यासाठी पुन्हा याच ठिकाणी जायचं आपण. हे पेज जे आपण ओपन केलं होतं ना, इथेच जायचं आहे. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, निफ्टीचा PE रेशो बघायचं. मग तुम्ही काय करायचं, इथे एक रिपोर्टचा ऑप्शन असतो बघा. रिपोर्टमध्ये गेले इथं हिस्टॉरिकल डाटा असतो ऑप्शन, हिस्टॉरिकल डाटा, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं इथे येतो ऑप्शन हिस्टॉरिकल डाटा, इथे जायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिस्टॉरिकल इंडेक्स डाटा, आर्चिव ऑफ डेली मंथली रिपोर्ट, PE आणि PB. आपल्याला काय बघायचं आहे, PE रेशो बघायचं आहे. मग आपण PE रेशोवरती क्लिक करणार. पहिलं आपण सिलेक्ट करून घ्यायचं इक्विटी, आणि इथे इंडेक्समध्ये टाकायचं निफ्टी 50. सिलेक्ट करून घ्यायचं निफ्टी 50, आणि कोणत्या तारखेपासून आपल्याला फक्त PE रेशो बघायचं, PB नाही बघायचा. समजा मला काय करायचं, जानेवारीपासून बघायचं. मग मी काय करणार, जानेवारी सिलेक्ट करणार, 1 जानेवारी 2024 ते आत्ताच्या तारखेपर्यंत, आणि ते सबमिट करतो. सबमिट केलं की मला पूर्ण PE दिसतो बघा इथे, आत्तापर्यंतचा PE. ह्या 4-5 महिन्यांचा PE मला इथे दिसणार, PE रेशो किती होता इंडेक्सचा. आणि याचा फायदा खूप असतो की मी तुम्हाला ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो बघा की निफ्टीचा PE जर 23 ते 24च्या दरम्यान गेला तर निफ्टी एक टॉप बनवत असते, आणि जर PE 19-20च्या दरम्यान गेला तर निफ्टी बॉटम बनवत असते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, हे माझं ऑब्झर्वेशन. तर तुम्हाला हा PE पण दिसतो, म्हणजे याचा हिस्टॉरिकल डाटा पण तुम्ही इथे बघू शकतात PE रेशिओचा. हे आपण 4 महिन्यांचा डाटा इथे काढलेला आहे बघा. तुम्ही PB रेशिओ पण इथे बघू शकतात कोणत्या इंडेक्सचा. इथे निफ्टी 50 या ठिकाणी मी टाकलं आहे निफ्टी 50. तुम्हाला वाटलं ना की मला निफ्टी 200चं बघायचं आहे, बघू शकतात. निफ्टी CPSE इंडेक्स मला बघायचं आहे, त्याचा PE रेशिओ बघायचा आहे, टाकायचं इथे. इथे टाकून द्यायचं, तारीख बघून घ्यायची, सिलेक्ट करायचं, ओके करायचं. इथे तुम्हाला दिसणार PE. इथे PE रेशिओ येत असतो त्याचा, प्राईस टू अर्निंग रेशिओ. हे महत्त्वाच्या गोष्टी इथे झाल्या. आता काही जण ETFमध्ये ट्रेडिंग करत असतात, ETFला बाय करतात, होल्ड करतात. त्यांना माहीत नाही की आपल्या स्टॉक मार्केटमध्ये किती ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड किती आहे, त्यांना माहीत नसतं. मग ते जर तुम्हाला बघायचं असेल तर कोणत्या ठिकाणी बघू शकतात. इथे जायचं मार्केट डाटावरती, मार्केट डाटावरून जायचं इथे इक्विटी अँड SME मार्केट.
2 नंबरचं ऑप्शन, एक असतं प्री ओपन मार्केट, 2 नंबरचं असतं इक्विटी अँड SME मार्केट, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की इथे वरती ऑप्शन येत असतात बघा, इक्विटी, T0 सेटलमेंट, SME मार्केट, सोवरिन गोल्ड बॉन्ड, त्यानंतर इथे एक्सचेंज ट्रेडेड फंड येत असतात. हे पाहिजे आपल्याला. ETF म्हणजे काय असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड. मग किती असतात एक्सचेंज ट्रेडेड फंड ते बघायचे मला. याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंडवरती क्लिक करायचं. क्लिक केलं की सर्व ETF या ठिकाणी ओपन होत असतात. सर्व ETF येणार. आता जसं तुम्हाला दिसतं बघा, ॲडव्हान्सेस 69 म्हणजे वरती गेलेली ETF किती, 69, खाली आलेले 119, अनचेंज 12 ETF. मग टोटल ETFची संख्या किती होते इथे बघूया आपण. 200 ETF आहे आता. टोटल ETFची संख्या किती झाली, 200, म्हणजे वाढतच चाललेली बघा. 200 ETF झालेली आता या ठिकाणी. मग हे टोटल ETF येत असतात. मग याच्यामध्ये पण तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की कोणत्या ETFमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं. अशा ETFची मी निवड करणार. कशासाठी, स्विंग ट्रेडिंगसाठी. मग सेम जसं आपण स्टॉकमध्ये बघितलं होतं ना की कोणाचं सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं, तर इथे एक ऑप्शन असतो व्हॉल्यूमचा. इथे ॲरो मार्क असतात अप अँड डाऊन, याच्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला लगेच दिसेल इथे बघा, हे बघा. आता हे ETF असे आले की त्यांच्यामध्ये सर्वात कमी व्हॉल्यूम असतं. या ETFची नावे आली, वरती येणार ती नावे. पण आपल्याला काय करायचं आहे की सर्वात जास्त व्हॉल्यूम कोणत्या ETFमध्ये असतं, त्या व्हॉल्यूमची नावं आपल्याला पाहिजे. मग तुम्ही पुन्हा याच्यावरती एकदा क्लिक करायचं, करा क्लिक. आता इथे दिसेल बघा, ITBs, IT ETF, हे सर्वात जास्त व्हॉल्यूम असलेली ETF वरती येऊन जात असतात. इथे येतात वरती. हा ॲरो मार्क असतो ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे फक्त. इथे पूर्ण ETF ज्यांच्यामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असतं ते येऊ शकतं. पण ते असं पण होऊ शकतं ना की एकाच दिवसाला हे व्हॉल्यूम आलेलं आहे, मागे आलेलंच नाही. मग इथे पण आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये किती व्हॉल्यूम होतं मागच्या काही दिवसांमध्ये. मग इथे लेफ्ट साईडला यायचं, सिम्बॉल जो असतो ना त्यावरती क्लिक करायचं. ITBs आहे समजा, मी ITBsवरती क्लिक केलं क्लिक. इथे पुन्हा हिस्टॉरिकल डाटाचा ऑप्शन येत असतो बघा, इथे हिस्टॉरिकल डाटा, त्यावरती क्लिक करायचं आहे. केलं. इथे तुम्हाला व्हॉल्यूम दिसणार. तुम्हाला मागील 1 महिन्यांचं बघायचं की 2 महिन्यांचं, 3 महिन्यांचं, तुम्ही डाटा इथे बघू शकतात. मग याच्यामध्ये मागे पण व्हॉल्यूम होतं का, की 20-25 हजार व्हॉल्यूम असतं आणि अचानक स्पाईक आला आणि त्याच्यामध्ये 10 लाखांचं व्हॉल्यूम आलं, असं होतं आहे का, ते बघू शकतात. तर आपल्याला काय दिसतं, इथे लाखांमध्येच व्हॉल्यूम असतं, लाख आणि करोडमध्येच. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त असते या ETFमध्ये, ITBsमध्ये. आपण याला स्विंग ट्रेडिंगसाठी वापरू शकतो, याचा वापर करू शकतो आपण. ह्या ETFमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो किंवा लाँग टर्मसाठी गुंतवणूक पण करू शकतो. लिक्विडिटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही इथे याचा हिस्टॉरिकल डाटा पण बघू शकता. जसं आपण स्टॉकमध्ये बघितलेलं होतं तशाच प्रकारे, काही फरक नसतो. समजलं. तर अशा काही मोजक्या गोष्टी होत्या, आपण NSEच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतो, ज्या आपल्याला महत्त्वाच्या असतात. आता व्हिडिओ खूप मोठा बनेल, आपण याचे काही पार्ट बनवूया. काही पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. आता येणारे काही पार्ट असतील त्याच्यामध्ये मग बाकीच्या राहिलेल्या गोष्टी ज्या असणार आहे मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. कारण की एका व्हिडिओमध्ये जर एवढ्या गोष्टी जर सांगितल्या तर आपला व्हिडिओ खूप मोठा बनेल आणि बहुतेक जण त्याला पूर्ण बघणार पण नाही. आपण त्याचे पार्ट बनवूया. जसं काय हा आपला पहिला पार्ट होणार आहे, त्यानंतर दुसरा पार्ट पण येईल आणि तिसरा पार्ट पण येणार. समजलं. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट करायला विसरू नका. तुमची कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. ठीक आहे. न विसरता व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.